नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपण स्वयंपाकघर आणि स्वयंपाकघरातला मिसळण्याचा डबा हा विषय आपण पाहतोय आणि त्यामध्ये आज आपण पाहतोय दालचिनी. आणि दालचिनी म्हणजे सिनामन बार्क ही गोष्ट आपल्या मिसळण्याच्या डब्यामध्ये अतिशय चपखलपणे आणि अतिशय प्रभावी काम करत असते. आणि आता अँटीऑक्सिडंट्स आणि या सगळ्या विचारांमध्ये तिला दालचिनीला अत्यंत महत्त्व आलेलं आहे. मुळात ती महत्त्वाची आहेच. ती थोडीशी तिखट, ती पण पाचन म्हणजे पचन उत्तम करणारी, पचन सुधारणारी, ती पण म्हणजे भूक लागणारी आणि पचनासाठी आधी तयारी करणारी अशी ही दालचिनी आहे. आणि त्याच्यामध्ये उडून जाणारी तेलही आहेत, अशी तत्व आहेत आणि त्याबरोबर कृमिघ्नही आहे आणि व्रणरोपक, शोधक असंही तिचं कार्य आहे. त्यामुळे व्रणांवर काम होतं, पचनशक्तीवर काम होतं. एवढंच नाही, तर ते गर्भाशयावर काम करतं आणि रक्तस्तंभनाचंही काम करू शकते. अशी ही बहुआयामी आणि बहुगुणी अशी ही दालचिनी आहे आणि म्हणूनच हिला आपल्या निसर्गाच्या डब्यात अनन्यसाधारण असं स्थान आहे. त्यामुळे आपण दालचिनीला विसरून आपण मिसळण्याचा डबा पूर्ण नाही होऊ शकत. तर असा अशी दालचिनी दालचिनीचे हे सदाहरित असे वृक्ष असतात आणि त्याची झाडाची त्वचा, झाडाची साल ही वाळल्यानंतर तिची दालचिनी म्हणून आपण उपयोग करू शकतो आणि त्यामुळे सिनमन बार्क, बार्क म्हणजे साल, त्वचा, झाडाची त्वचा आणि ही अत्यंत प्रभावी आणि अत्यंत उपयुक्त अशी आहे. ती लांब नळ्यांच्या सारखी दिसणारी अशी त्वचा काढलेली अशी आपल्याला मिळते. केरळ आणि श्रीलंका आणि विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये ही दालचिनी भरपूर होते आणि त्यामुळे हे विषुववृत्तीय असं हे मसाल्याचं पीक आहे आणि हे संपूर्ण जगभरात मान्य झालेलं आणि अतिशय उपयोगी असं आहे. आणि आताच्या काळामध्ये ते आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे वजन कमी करण्यासाठी आणि स्किनच्या खालची जी चरबी आहे, ती कमी करण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होतो. लिव्हरवर जमणारी फॅट, फॅटी लिव्हरमध्ये काम करणं असंही तिचं कार्य आहे. तर अशा असंख्य अशा महत्त्वाच्या कार्यासाठी दालचिनी वापरता येते आणि म्हणूनच ती रोजच्या आहारामध्ये मिसळण्याच्या डब्यातून आपल्या फोडणीमध्ये किंवा आपल्या पदार्थांमध्ये पडत असते आणि ती नेहमीच वापरायला पाहिजे आणि तिचा उपयोग आपण योग्य प्रकारे केला तर त्याच्या इतकं चांगलं काहीच नाही. त्यामुळे आपण आपली दालचिनी खूप प्रेमाने आणि खूप चांगल्याने वापरू आणि त्यातून आपला मिसळण्याचा डबा किती महत्त्वाचा आहे ते आपल्याला पुन्हा पुन्हा कळून येईल. तर सध्या इथेच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.